गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र हा हादरतोय वेगवेगळ्या दरड कोसळण्याच्या घटनांनी, पूर येण्याने आणि सोबतच जमीन खचण्याने सुद्धा। खरं तर महाराष्ट्रातला सह्याद्री हा कणखर, कठोर, मात्र तरी सुद्धा तो का ढासळतोय? हिमालयाला सुद्धा वाचवायला जाणारा सह्याद्री हा इतका कमजोर आहे, तो नेमका का ढासळतोय याची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत पर्यावरणाचे अभ्यासक आहेत, जीवित नदी या संस्थेच्या संचालिका आणि सोबतच त्याच्या फाउंडर संस्थापक देखील आहेत कीर्ती अमृतकर वाणी सध्या आपल्या सोबत आहेत। कीर्तीजी, सध्याच्या ज्या परिस्थिती आपण बघतो आहोत की वारंवार दरड कोसळण्याची घटना घडते, खास करून पश्चिम घाटावरती याचा जास्त इम्पॅक्ट झालेला आपल्याला बघायला मिळतोय। नेमकं काय कारण आहे भौगोलिकदृष्ट्या आणि जिओलॉजिकल दृष्ट्या? हो, दरडींचं खरं तर दरड कोसळणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण आत्ता आपण बघतो की काही वर्षांपासून खूप जास्त त्याचं प्रमाण वाढलं आहे। तर क्लायमेट चेंजच्या ज्या इफेक्टमुळे थोड्या वेळात खूप जास्त पाऊस पडतो, हे एक मोठा ट्रिगरिंग फॅक्टर आहे दरडी कोसळण्यासाठी। पण त्याच्या मागे आपण खूप काही त्याची पूर्वतयारी करून ठेवली आहे त्या दरडी कोसळण्यासाठी। तर ते मला थोडं फोकस करावं असं वाटेल की जो आपला नैसर्गिक डोंगराचा भाग आहे सह्याद्रीचा किंवा पश्चिम घाटाचा, जिथे खूप प्रमाणामध्ये टाउनशिप प्रकल्प किंवा फार्म हाऊसेस किंवा रस्ते बांधले जात आहेत, तर त्यामुळे जो डिस्टर्ब होतोय, खूप खाणकाम केलं जातं आहे, तर त्यामुळे ओरिजिनल जो त्या डोंगराचा स्लोप आहे किंवा रचना आहे ती डिस्टर्ब होते आणि ह्या कामामध्ये परत ते त्या योग्य पद्धतीने स्टॅबिलाइज केले जातील स्लोप असं दिसत नाही सगळीकडे। त्यामुळे आपण नैसर्गिक प्रवाह पाण्याचे, छोट्या स्ट्रीम्सचे, नदीचे हे अडवले जातात, ते सगळे डिस्टर्ब होतात। त्यामुळे पाणी व्यवस्थित वाहून जाण्याची जी जागा आहे ती तिथे राहत नाहीत आणि पाणी जे मुरतं, पावसाचं जोरात आलेलं पाणी जे आहे ते मग अशा काही भागांमध्ये मुरत जातं, जिथून तो दरडी कोसळण्याला योग्य असा तिथे आपण म्हणतो की तयार होतो, सिच्युएशन तयार होते आणि दरडी कोसळत जातात। खरं तर पाहिलं, लँडस्लाईड ही हिमालयामध्ये खूप कॉमन आहेत, कारण हिमालयाचं फॉर्मेशन आहे, हिमालय ज्या पद्धतीने तयार झाला तो एक तेहतीस नावाचा समुद्र वर येऊन हिमालय पर्वताची निर्मिती झाली, तर एकावर एक थर, गाळाचे थर रचत जाऊन त्याची निर्मिती झाली आहे। तर तिथे लँडस्लाईड कोसळणं ही एक खूप स्वाभाविक आणि जास्त प्रमाणात होणारी घटना आहे। जर आपण सह्याद्रीशी कम्पेअर केलं तर सह्याद्रीत त्यामानाने ते प्रमाण कमी आहे, पण तरी ते नैसर्गिक जरी असली ही इथली प्रक्रिया, ते आत्ता त्याची हे वाढली आहे, फ्रिक्वेन्सी, वारंवारता खूप वाढली आहे। कारण एकतर क्लायमेट चेंजमुळे येणारा हा अकाळी खूप जास्त प्रमाणात येणारा पाऊस, आणि दुसरं म्हणजे आपण हे जे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट डोंगराळ भागात करतो आहे त्याने सगळी रचना डोंगराची डिस्टर्ब होते आहे। तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अगदी तुम्ही म्हणलात की हिमालयामध्ये लँडस्लाईडच्या घटना ज्या आपण नेहमी बातम्यांमधून ऐकतो त्याची वारंवारिता जास्त असते, कारण त्याला नैसर्गिक कारणं आहेत, त्याला त्याची रचना त्याची कारणीभूत आहे। मात्र सह्याद्रीची रचना नेमकी कशी, आणि सह्याद्री हा खरोखर दरडी कोसळण्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सने तयार झालाय का? म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असू शकतो का नैसर्गिकरित्या? सह्याद्री खरं तर आपला तयार जो झाला तो लाव्हाचे एकावर एक थर रचून तयार झालेला एक एकदम कठीण असा डोंगर आहे, जो म्हणजे बेसॉल्ट नावाचा जो आपला दगड आहे त्याच्याने तो बनलेला आहे। तर तो त्याची रचना खूपच काय म्हणतो आपण कणखर आहे, तो असा हिमालयासारखा लगेच दरडी कोसळण्यासारखं त्याचं हे नाही आहे रचना। पण दरडी कोसळणं हे त्याच्यात एक कॅरेक्टर आहे असं आपण म्हणू शकतो, फक्त प्रमाण त्याचं एवढं नाही आहे। ज्या प्रमाणात आत्ता त्या कोसळल्या आहेत, थोडासा पाऊस पडल्यानंतरही होतं आहे, तर हे नक्कीच एवढं कॉमन नव्हतं पूर्वी जे आता होतं आहे। तर त्याला 2-3 फॅक्टर्स आहेत। मेन म्हणजे हे पावसाचं प्रमाण कमी वेळात जास्त पडणं, आणि दुसरं म्हणजे आपण तो डिस्टर्ब केला आहे काही भागामध्ये खूप जास्त प्रमाणात, कारण तिथे जाऊन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स करणं, तिथे जाऊन रस्ते, डोंगर फोडून रस्ते काढणं किंवा खाणकाम करून ते काम जे काय आहे ते तिथे नीट तो सगळे स्लोप्स जे तयार होतात, डिस्टर्ब होतात डोंगराचे ओरिजिनल स्लोप, ते नीट न स्टॅबिलाइज करणं, त्याच्यावरचं जे आच्छादन आहे वृक्षांचं ते पुन्हा न एस्टॅब्लिश करणं, ह्याने आपली माती सगळी ती भुसभुशीत होऊन ती खाली येते, म्हणजे तिचं स्टॅबिलायझेशन रोखलं जात आहे। पश्चिम घाटामध्ये ज्या पद्धतीने या घटना घडत आहेत, पश्चिम घाटाच्या संदर्भात माधव गाडगीळ अहवालाने ज्या काही शिफारसी केल्या होत्या, ज्या सूचना केलेल्या होत्या, त्या पूर्णतः 100% पाळल्या असत्या तर कदाचित ह्या घटना टाळता आल्या असत्या का, आणि त्या किती टक्के पाळल्या गेल्यात असं तुम्हाला वाटतंय? खरं तर गाडगीळ अहवाल आपण पूर्णपणे हे केला नाही, त्यावर आपण अजून एक कमिटी, कस्तुरीरंगन कमिटी बसवून त्यांच्या काही शिफारसी घेतल्या, पण त्या अहवालामधल्या काही गोष्टी आपण केल्या असतात, त्यात त्यांनी इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन आयडेंटिफाय केले आहेत की ज्या क्षेत्रामध्ये अजिबातच डेव्हलपमेंट करायला नको आहे, जसे की डोंगराळ भाग, जिथे नदीचे उगमाचे प्रदेश आहेत, असे सगळे अबाधित राखणं खूप महत्त्वाचं आहे।
सुचवलं आहे माधव गाडगीळ यांनी. तर मग ते जर आपण केलं असतं तर असे सगळे जे आहेत अजूनही आपण करू शकतो. असे सगळे जे प्रदेश आहेत डोंगराळ जिथले जंगलं आणि नद्यांचे उगमाचे प्रदेश राखले तर आपलं त्या भागाचं नक्कीच रक्षण होईल आणि पाऊस व्यवस्थित रिचवायला मदत होईल. त्यामुळेही त्या भागातल्या दरडी कोसळण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. तुम्ही नद्यांवरती काम करता. तुम्ही जसं म्हटलात की नद्यांचे प्रवाह, त्यांचे उगमस्थानं यांच्याशी छेडछाड झाली आहे, माणसाने कुठेतरी केली आहे. त्याच्यामुळे हे वेगवेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. कोणकोणत्या नद्यांशी आतापर्यंत अशी छेडछाड झाली आणि ती किती भयंकर प्रमाणात झालेली की त्याची इम्पॅक्ट आता आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे? आपण असं म्हणू शकतो की जवळजवळ सगळ्याच नद्यांना आपण अल्टर केलं आहे. म्हणजे प्रत्येक नदीवर जवळजवळ आपल्या धरणं आहेत किंवा जेव्हा ती नदी शहरात येते तेव्हा तिच्या दोन्ही काठांवर काही ना काही वस्ती येते, काही ना काही थोड्या प्रमाणात एन्क्रोचमेंट येते. तर हे सगळं जे होतं आहे नदीला पूर रिचवण्यासाठी त्यामुळे जागाच उरत नाही आहे. नदीच्या दोन्ही काठांवर एक साधारण 20 ते ती नदी किती आता रुंदीची आहे मुळात त्यावर ते ठरतं की किती जागा कडेला राखली गेली पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे शासनाच्या काही गाईडलाईन्स आहेत की ब्ल्यू आणि रेड लाईन्स आखल्या जातात नदीच्या. म्हणजे अगदी मॅन्युअली त्या कागदावर आणि जमिनीवरही मार्क केल्या जातात की ह्या ब्ल्यू लाईनपर्यंत म्हणजे साधारण 25 वर्षापर्यंत येणारा 25 वर्षात येणारा पूर हा ब्ल्यू लाईनने मार्क होतो आणि 100 वर्षात येणारा जास्त पातळी ज्याची आहे तो रेड लाईनने मार्क होतो. तर ह्या दोन्ही पातळ्या आपल्या मार्क केलेल्या असतात आणि त्यात खरं तर आपल्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा कोणते कामं करावे किंवा नाही करावे ह्याच्या गाईडलाईन्स आहेत, पण त्या आपल्या पाळल्या जात नाही आहेत. खूप ठिकाणी आपण बघतो की त्या रेड आणि ब्ल्यू लाईन्समध्ये एन्क्रोचमेंट झालेली आहे. तिथे बिल्डिंग्ज आहेत, तिथे इतर काही प्रोजेक्ट्स आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स राबवले जात आहेत. आणि शिवाय शहरांमध्ये जमिनीमध्ये पाणी मुरायचं प्रमाण कमी झालं आहे कारण खूप जास्त प्रमाणात आपलं सिमेंटीकरण किंवा पेवर ब्लॉक ह्याने जे काही रिचार्ज एरियाज होते पाऊस आल्यानंतर पाणी मुरण्याचे ते सगळे कमी झाले. त्यामुळे पाऊस पडला की तो पटकन नदीच्या दिशेने येतो. नदीच्या दिशेने आल्यावर नदीच्या काठावरही जागा उरली नाही की ती ते पाणी शोषून घेईल. त्यामुळे ते सगळं पाणी आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पसरतं, शहरांमध्ये पसरतं, जे आपण सांगली कोल्हापूरला बघतो आहे. जे पुण्यात आंबेलोड्याला जेव्हा पूर येतो तेव्हा आपल्याला म्हणजे त्याचं प्रमाणही 2 वर्षात खूप वाढलं आहे. तेव्हा पूर्णपणे एन्क्रोच झाला आहे. त्याला आपण काही जागाच ठेवली नाही आहे त्या पुराला रिचवण्यासाठी. तर हे सगळं त्याने वाढत चाललंय की नदीच्या बाजूला आपण नदीला पुरेशी जागा न सोडणं आणि शहरात ओव्हरऑलच डेव्हलपमेंटमुळे पाणी मुरण्याचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे पटकन फ्लो वाढतो, म्हणजे नदीकडे येणारा फ्लो हा पटकन वाढतो पाण्याचा. आताच्या ज्या दुर्घटना आहेत खास करून ज्या नद्यांच्या दृष्टीने त्या झालेल्या आहेत म्हणजे वसिष्ठी नदी असेल किंवा तुम्ही म्हटलात की माधव गाडगीळ अहवालामध्ये काही विशिष्ट ठराविक जागा सांगितल्या होत्या की तिथे अजिबातच कुठलंही काम करणं किंवा कुठलीही छेडछाड करणं योग्य ठरणार नाही. नेमक्या त्या जागा कुठल्या कुठल्या आहेत आणि वसिष्ठी नदीच्या दृष्टीने काय सांगाल? त्या एक्झॅक्ट जागांची नावं आता सांगता येणार नाही आहेत मला, पण पश्चिम घाटामधल्या एक मॅप गाडगीळ सरांनी आपल्याला दिलेला आहे की कुठल्या भागांमध्ये आपण प्रोटेक्शन दिलं पाहिजे, अबाधित राखले पाहिजेत ते भाग. तर हे सगळे नद्यांचे उगमाचे प्रदेश आणि डोंगराळ भाग असे आहेत. आणि नदी जेव्हा आता वसिष्ठीसारखी नदी शहरात येते आणि समुद्रही तिला जवळ आहे त्यामुळे तो बॅकफ्लोही पाण्याचा असतो. त्यामुळे अशा ठिकाणी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आपण की शहरामध्ये तिला पुराचं पाणी जिरवण्यासाठी जागा ठेवणं, जी एन्क्रोचमेंट असेल ती काढण्यासाठी काय आता प्लॅनिंग करता येईल का हे सगळं बघणं, ह्या सगळ्या स्टेप्स नक्कीच घेता येतील. आणि दुसरं एक सांगावं असं वाटतं की पूर ही खूप म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया नदीची. म्हणजे आपण असं पुराची खूप भीती असते आपल्या मनात. खरं तर पूर हे एक फंक्शन आहे. म्हणजे प्रवाह आणि पूर हे नदीचे 2 महत्त्वाचे कार्य आहेत जे ती वर्षानुवर्ष करत आली आहे. पूर नदीला येतो म्हणूनच आपले गाळाची सुपीक मैदानं कडेला तयार होतात आणि म्हणूनच मानवी वस्ती होऊ शकली नदीच्या काठी. त्यामुळे पूर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. फक्त आता आपण इतकी काही मानवनिर्मित कारणं जोडली आहेत त्याला की तो पूर हा नैसर्गिक तेवढ्या प्रमाणात राहिला नाहीये. मानवनिर्मित कारणांमुळे खूप जास्त त्याचं संकट वाढत चाललं आहे. योग किंवा दरड कोसळणं या सगळ्यात मोठं नुकसान जे निसर्गाचं होत आहे म्हणजे जीवितहानी होते, मानवी नुकसान तर महाभयंकर आहे. मात्र निसर्गाचे जे नुकसान होत आहे जर आता आपण चिपळूणमध्ये बघितलं तर अक्षरशः गुडघाभर चिखल आहे, लाल चिखल त्या ठिकाणी तयार झाला आहे. या मातीचं नेमकं काय होणार, ही माती कुठे जाणार आणि ही माती वाहून जाणं हे निसर्गाच्या दृष्टीने किती मोठं नुकसान आहे? माती वाहून जाणं हे खूपच मोठं नुकसान आहे खरं निसर्गाच्या दृष्टीने आणि त्याचा वापर करणाऱ्या माणसाच्या दृष्टीनेही. कारण मातीचा साधारण 1 इंचाचा थर तयार व्हायला आपल्याला 500 ते 1000 वर्ष लागतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ती माती सगळी वाहून जाती आहे. त्यात वरचा थर असतो तो खूपच सुपीक असतो आणि काही ठिकाणी तर शेतही वाहून गेली आहेत. त्यामुळे एवढं प्रचंड नुकसान आता होणार आहे तिथे अवलंबून असणाऱ्या माणसांचं, लोकल जे रहिवासी आहे त्यांचं आणि शिवाय निसर्गाचंही. कारण तो सगळाच व्हेजिटेशन, सगळीच इकोसिस्टम तिथली डिस्टर्ब होते, परिसंस्था डिस्टर्ब होते.
तर हे वाहून गेलेलं आता कसं आपण हे करणं, त्यावरच्या उपाययोजना खरं बघायला हव्यात की ती काढलेली माती कुठे टाकण्यात येते, काय करण्यात येते आहे. पण हे तयार व्हायला, ती गेलेली माती तयार व्हायला तर परत खूप वर्ष लागणार, म्हणजे हजारो वर्ष लागणार. हो, त्यामुळे ते खूपच मोठं नुकसान आहे. ही जी माती वाहून गेलेली आहे, जो ढिगारा आपण बघतो आहोत, त्याचं काय करता येईल? म्हणजे अर्थात ती माती कुठेतरी नेऊन टाकणं, पुन्हा ती प्रवाहित करणं, या व्यतिरिक्त काय पर्याय असू शकतात? कारण ही सुपीक माती आहे का? ही सुपीक जमिनीसाठी असणारी माती आहे? हो, म्हणजे वरचा थर असतो तो सुपीक असतो आपल्या मातीचा, त्यामुळे आपण ती साठवून काही प्रमाणात वापरू शकतो शेतासाठी किंवा गार्डनिंग पर्पजसाठी. त्यामुळे तसा तिचा विचार करता येईल साठवून. डायरेक्ट ती आपण कुठेही डंप करण्यापेक्षा ती साठवावी आणि तिचा योग्य वापर करण्याच्या अजून सहकार्याने आपण तिचा प्लॅन करू शकतो की काय करता येईल. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे किती मोठं नुकसान आहे, ही सगळी माती वाहून जाणं? म्हणजे ज्यांची शेताच्या शेत, म्हणजे आम्ही काल एका ठिकाणचं पाहिलं की पिकांचं कटही शेतं वाहून गेली आहेत. म्हणजे हे तर प्रचंड नुकसान आहे. म्हणजे पीक आलेलं असताना आपलं अख्खं शेत वाहून जाणं आणि परत आत्ता जरी त्यांनी हे केलं तरी पुढच्या वर्षी काय, म्हणजे अख्खं शेत तयार करायला त्यांना परत खूप कष्ट, म्हणजे परत कुठून तरी बाहेरून माती आणणं आणि ते करणं किंवा अशा वेगवेगळ्या उपाययोजना, म्हणजे ती माती परत तेवढी सुपीक करणं, जरी जे काय उरलं आहे त्यातनं करणं, हे फार मोठी प्रोसेस आहे. म्हणजे त्याला अनेक वर्ष त्यांना परत स्टॅबिलाइज व्हायला जातील. ते शेत त्यांचं ज्या लेवलला होतं त्या लेवलला आणायला बरीच वर्ष लागतील. कोकणाच्या जमिनीची झालेली ही झीज भरून काढायला तुम्ही म्हणताय की हजारो वर्ष लागतील. कोकणची लाल माती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, सुपीक आहे. ओव्हरऑल सगळीच माती ती झीज भरून काढायची असेल तर करावं लागेल आणि त्याला साधारणतः म्हणजे किती वर्षांचा प्लॅन असावा लागेल? तसा एकदम प्लॅनिंगचा किती वर्षांचा याचा मी विचार नाही केला आहे खरं तर. पण आपल्याला आत्ता जे काही आपलं शिल्लक आहे डोंगरामध्ये ते कसं वाचवायचं याचं आपण प्लॅनिंग केलं तर पुढची जी हे आहे प्रोसेस, आत्ता जी शिल्लक आहे माती चांगली ती जपण्यासाठी तरी हातभार लागेल आपल्याला. आत्ता जे आपण म्हणतो की सेन्सिटिव्ह एरियाज आहेत इकॉलॉजिकली आणि पर्यावरणाच्या दृष्टीने, ते सगळे जर आपण जपले तर मग पुढच्या दरडी कोसळण्याचं प्रमाण किंवा काही संस्थांमार्फत दरडी कोसळण्याच्या जागाही आधी आयडेंटिफाय करता येण्याची सोय आहे. तर त्या सगळे आपण लक्ष ठेवलं तर तिथे काही प्रतिबंधात्मक उपाय करता येत आहेत का, ह्याचा सगळ्याचा विचार करता येईल. हे त्या पावसाच्या थोडे महिने आधीच तिथे जाऊन काय काय गोष्टी करता येतील स्टॅबिलायझेशनसाठी, काही वर्षांचा एक प्लॅन त्यासाठी आखता येईल. की जिथे चुकीच्या पद्धतीने रस्ते तयार झालेत किंवा खूप मोठी डेव्हलपमेंट झाली आहे पण मातीचं नीट स्टॅबिलायझेशन झालं नाही स्लोपचं, तिथे आपल्याला कामं करता येतील प्लॅनिंग करून. कशा प्रकारची कामं केली पाहिजेत? जर पुढच्या काही वर्षांचा प्लॅन ठरवायचा झाला तर एक बेसिक स्वरूपाची कुठली कुठली कामं असेल जी स्थानिकांच्या हातात आहेत, जी प्रशासनाच्या हातात आहेत? साधारण एकतर उघडा बोडका आपला जो स्लोप झालेला असतो त्यावर आपण काहीतरी एक व्हेजिटेशनचं कव्हर आणणं, एक त्याला आच्छादन देणं वृक्षांचं किंवा छोट्या हर्ब्स श्रब्सचं, छोट्या रोपांचं, हे महत्त्वाचं आहे. आणि जिथे खूप जास्त सारखा पडत असतो तिथे दगडांची एक अशी ताल बांधली जाते. तर ती बांधून त्या ठिकाणावर ते अवलंबून आहे आपण ते कुठे करतो आहे, की कोणती उपाययोजना जास्त परिणामकारक आहे ते आपल्याला ठरवायला लागेल. दगडांच्या ताली बांधून त्याने पण ते रोखायला मदत होऊ शकते छोट्या प्रमाणातल्या स्लोप्सवर. आणि खूप मोठं असेल तर आपल्याला मग थोडे जास्त अजून एक्सपर्ट्सशी संवाद साधून ते उपाययोजना आखायला लागतील. पण ते करणं शक्य आहे जर जागा आपण आधी आयडेंटिफाय केल्या की स्लोप्स हे झालेले आहेत, स्टॅबिलाइज नाही आहेत आणि तिथे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे इकोसिस्टम, तिथे त्या जागा आयडेंटिफाय करून आपण त्यावर काम करू शकतो. कारण पावसाचं प्रमाण आता वाढतच राहणार आहे. जे काय क्लायमेट चेंजचा आपला अभ्यास आत्ता आलेला आहे त्यानुसार कमी वेळात जास्त पाऊस पडणं हे आता गेल्या काही वर्षांचं आपलं कॅरेक्टर झालं आहे पावसाचं. त्यामुळे जर येत्या काही वर्षात सह्याद्रीला वाचवायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते थोडक्यात सांगा की नेमके हे प्रयत्न काय असतील आणि जर हे प्रयत्न झाले नाहीत किंवा अशाच पद्धतीने पाऊस पडत राहिला, दरडी कोसळत राहिल्या तर हा एवढा कणखर सह्याद्री हा वाहून जाईल का? खरं असं म्हणता येईल की खूप ठिकाणी डिस्टर्बन्स झाला तर त्याचं ओरिजिनल जे रूप आहे सह्याद्रीचं कठीण जो ते नक्कीच डिस्टर्ब होईल. तर आपण त्यावर सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. कारण एका माणसाचं ते काम नाही आहे. शासनाच्या सगळ्या उपाययोजना, गव्हर्नमेंटचे सगळे डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये एकसूत्रता असणं आणि स्थानिक लोक या सगळ्यांच्याच मदतीने ती कामं करता येतील. जी लोकल स्तरावर आपण जे म्हणतोय की स्लोप्स सगळे आयडेंटिफाय करणे की जे डिस्टर्ब झाले आहेत ते स्टॅबिलाइज करणे, ही सगळी कामं आयडेंटिफाय करून ती करू शकतो. शिवाय जी नैसर्गिक परिसंस्था आहे त्या भागातली ती राखणं
हा एक महत्त्वाचा उपाय आहे. कारण कुठेही लोक आता जमीन घेतली मी एखादी फार्म हाऊससाठी तर जाऊन आधी झाडं कापून स्वच्छ करतो आपण आणि मग आता मला काय करायचंय, कुठे घर बांधायचे, कुठे झाडं लावायचे याचा विचार करतो. ही खरं तर चुकीची स्टेप आहे. आधी जे आहे ते आपण राखलं पाहिजे. मग आपल्याला जेवढा त्यातली जागा हवी आहे तेवढीच मोकळी करून तिथे बांधायचं आणि ओरिजिनल सगळा जो जमिनीचा आणि झाडांचं आच्छादन आहे ते राखून आपण कामं करायचा विचार केला पाहिजे. कारण आपली कन्सेप्ट तशी असते की क्लिअर झालं की छान, म्हणजे मला छान काम करता येईल. तर हे सगळं छोट्या आणि मोठ्या दोन्ही प्रमाणात होत आहे. म्हणजे मी जाऊन छोटं 2-3 एकराचं फार्म हाऊस घेतलं तरी मी असं करेल आणि ज्याने मोठी टाउनशिप बांधली आहे तो माणूसही तेच करेल. असं जर झालं तर खूप मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब होतं सगळा निसर्ग तिथला. तर आपण ह्या सगळ्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहे निसर्गाचा विचार करायचा त्याची खूपच आपली ही वाढवायला पाहिजे. क्षमता विचार करून काम करण्याची, निसर्गाचा विचार करून काम करण्याची. खरं तर जी लोक आता ह्याच्यामध्ये जास्त काय म्हणतात ज्यांचं नुकसान होतंय त्यांनी हे डेव्हलपमेंट नाही केलेलं. म्हणजे ज्यांची गावं आपण बघतोय की ह्याच्याखाली चालली आहेत, डेव्हलपमेंटची कामं ही तर वेगळ्या काही काही गोष्टींमुळे होत असतात, वेगळ्या लोकांचीही असतील. पण नुकसान जे होतंय ते अजून कोणाचं तरी होतंय आणि ओव्हरऑल निसर्गाचं होतंच आहे आणि माणूस आणि जीवित दोन्ही हानी होतेच आहे, जीवित आणि वित्तहानी. खूप खूप धन्यवाद या सविस्तर बातचीतीसाठी. तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य, महाराष्ट्राचा ताठकणा म्हणून ज्या सह्याद्रीला ओळखलं जातं तो ताठ आहेच. या सह्याद्रीने महाराष्ट्राला ओळख दिली आहे, संरक्षण दिलं आहे. मात्र आता वेळ आली आहे ती म्हणजे या सह्याद्रीलाच संरक्षित करण्याची आणि म्हणूनच हा ढासळणारा सह्याद्री पुन्हा एकदा कणखररित्या उभा करायला हवा, सह्याद्रीला वाचवायला हवं. कॅमेरामन कृष्णा खापरेसह मनुष्य पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.